आज माझ्या स्वप्नात येऊन तू माझी झोप उडवलेली आहेस विश्वा. तू जानू बरोबर तिचा बर्थडे सेलिब्रेट करू शकत नाहीस. बाजूला. विश्वा, कमॉन यार जानू, का आलीस इतक्या लवकर? माझी अजून तयारी व्हायची होती. अरे पण मग काय करू मी, मला नाही राहावलं बाहेर. आणि तू किती छान सजवली आहेस ही खोली. फार काही नाही केलं, जेवढं जमलं तेवढं केलं. विश्वा, माझ्यासाठी हे सगळं सुद्धा खूप आहे. एक सांगू, मला ना कायम असं वाटायचं माझा वाढदिवस मी फक्त माझ्या राजकुमारासोबतच सेलिब्रेट करावा. त्याने ना माझ्यासाठी खूप काहीतरी स्पेशल करावं. पण स्पेशल म्हणजे खूप मोठ्या महागड्या गोष्टी नाही हा. आणि ज्या गोष्टींनी माझा श्वास कोंडेल अशा तर नाहीच नाही. विश्वा, आजही जेव्हा मी डोळे बंद करते ना, तेव्हा जयंतच्या प्रेमापेक्षा त्याचं ते विचित्र विक्षिप्त वागणं माझ्या डोळ्यांसमोर येतं. आणि मग जानू ऐक ना, नको ना तो विषय. आज माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या बर्थडेच्या दिवशी थोडंसं का होईना तुला बरं वाटावं. असंही रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्स फेस करतच आहेस, पण आज तसं नको व्हायला. डोंट वरी विश्वा. आणि तुझे हे सगळे आजचे प्रयत्न बघून मग देव सुद्धा आजचा दिवस छानच घालवणार. हो ना? मग चल लगेच केक कापूयात. हे बस बस. जानू काप ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जानू, हॅपी बर्थडे टू यू. सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे. हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. इथेही नाहीये म्हणजे नक्कीच विश्वाच्या रूम मध्ये असणार. इथपर्यंत मजल गेली कशी विश्वा तुझी. आज मी तुला सोडणार नाही. गुंड्या तू? अगं इतक्या रात्री जागी कशी काय तू? झोपली नाहीस अजून?
बुद्धू बाबा मला झोपच येत ना, मला गोष्ट सांग ना. अरे बापरे, असं झालंय का? ठीक आहे, तुझा बाबा आहे ना, टेन्शन कशाला घ्यायचं. सांगतो. कुठली सांगू? सांग गोष्ट. श्रावण बाळाची. मग श्रावणबाळाची गोष्ट आपण सांगितली ऑलरेडी तुला. पण मला तीच ऐकायची आहे. ओके, सांगतो. बाप रे, वाव. हे गुंड्या, अगं झाली गोष्ट. आणि तू झोप, तू केवढा उशीर झालाय. बाबा मला झोपच येत नाहीये ना. आनंदी, 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 आनंदी. अजून एक गोष्ट. गुंड्या, नाही नाही, हे बघ, नाहीतर उद्याच तुला उठायला लेट होतो आणि मग. अगं ऐक ना बाबा गुंड्या. बरं बरं. कोण जागतंय एवढ्या उशिरापर्यंत? भावना आहे. आनंदी, किती उशीर झालाय? का जागी आहेस तू एवढा वेळ? तू माझ्याशी बोल ना. आता इकडनं मी कसं झोपवणार तुला? गाणं म्हण. म्हण ना गाणं आहे प्लीज. बरं. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. गाय म्हणाली, गाय म्हणाली. अगं आई, असं नाहीये ते. अगं गाय म्हणाली अशा अशा, शेपटीने मारेन मी माशा. बरोबर, विसरलेच मी. इथेही कोणी नाहीये आणि लाईट्स पण ऑफ आहेत. म्हणजे हा विश्व नक्कीच माझ्या जानूला घेऊन कुठेतरी गेला असणार. विश्व, तू मला इतक्या हलक्यात घेऊ नकोस, कळलं ना? तू जिथे कुठे असशील ना, तिथून मी तुला शोधून काढेन.